वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहता. स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह वर आधारित एक्झाम्पल्स पाहिले. या लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, त्याचे रूल्स व त्यावर आधारित एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय पाहिजे तर अँड आणि ऑरची रूल्स पाहिजे. त्याच्यामध्ये त्या रूलचा वापर करून आपण जे ट्रूथ टेबल बनवले, टोटलॉजी दाखवित असताना, इक्विव्हॅलंट स्टेटमेंट दाखवित असताना, कॉन्ट्रडिक्शन दाखवित असताना, तर त्याचा वापर न करता आपल्याला त्याचं प्रूफ आणून दाखवायचं. विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल, प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. आता मग त्यासाठी आपल्याला रूल्स पाहणं गरजेचं आहे. तर मग पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या की सम स्टँडर्ड इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स म्हणजे रूल्स. ऍक्च्युअली स्टेटमेंट म्हणजे रूल्स. तर या ठिकाणी मग पहिल्यांदा आपण रूल्सकडे जाऊ. तर पी या ठिकाणी ऑरची सांगितलेली बघा या बाजूला, आणि इकडे अँडची रूल दिली. आता काही मुलं काय म्हणतील, सर इथं ऑर आहे, 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 पण इथं मध्येच अँड आला. याचा नंतरचा विचार नाही केलेला. पहिल्यांदा जे सुरुवातीला आहे ना त्याचा विचार आपण केलेला आहे. मध्ये येणारे ते इथं येतच जाणार नाही. तसं इथं अँड आहे, पण याच्यामध्ये ऑर येणार, ते नंतरच्या स्टेपला आहे. तर तसं नाही. तर आपण इकडे अँड ऑरची आणि इकडं अँडची शक्यतो घेण्याचा प्रयत्न केला. पी आणि पीचा जर ऑर आला तर तो पीच असतो, किंवा पी आणि पीचा अँड आला तर तो पीच असतो. अशी जी पद्धत आहे त्याला काय म्हणतात, ॲडेम्पोटेंट लॉ. पी आणि पीचा अँड किंवा पी आणि पीचा ऑर असन तर तो पीच असतो, तो सेल्फ असतो. आता पी ऑर क्यू हे जर आपण उलट लिहिलं, क्यू ऑर पी, तर त्याची किमतीमध्ये काही फरक होत नाही. समजा 2 गुणिले 3 6 होत्या, 3 गुणिले 2 सुद्धा 6 होत्या. मग अशा पद्धतीला आपण काय म्हणतो, कम्युटेटिव्ह लॉ. मग तसंच अँडच्या बाबतीत सुद्धा पी अँड क्यू, क्यू अँड पी दोन्ही म्हणजे आदला बदल जर केली तर त्याला क्रम बदलला तर त्याच्या किमतीवर काही परिणाम होत नाही. लक्षात घ्या, क्रम बदलला तर किमतीवर कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ कम्युटेटिव्ह लॉ. अशा लॉला कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतात. आता पी ऑर क्यू ऑर आर 3 जण असतील, हे कम्युटेटिव्ह लॉ सारखंच. दोघांमध्ये जो लॉ असतो त्याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. आणि 2 पेक्षा जास्त झाले तर त्याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. मग पी क्यू अँड ऑर आर, पी ऑर क्यू ऑर आर यांच्यामध्ये काही पण बदल करा किंवा काहीच नका ठेवू ब्रॅकेट, तरी ते इक्वल असतात. इथे सुद्धा अँड मध्ये पी अँड क्यू एका ब्रॅकेट मध्ये, बाहेर आर किंवा बाहेर पी घेतला, क्यू अँड आर किंवा पी क्यू अँड आर असे एकत्र जरी घेतलं त्याच्यावर व्हॅल्यू काही परिणाम होत नाही. सो 3 जणांमध्ये असतो त्याला असोसिएटिव्ह लॉ म्हणतात, दोघांमध्ये असतो त्याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. पण हा सर्वात महत्वाचा लॉ म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पी ऑर क्यू अँड आर, डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन करायचं. पी ऑर क्यू आणि पी ऑर अँड आर, ह्या अँड मध्ये मधीच ठेवून द्यायचा. पी ऑर क्यू, पी ऑर आर, अँड आहे तसं इथे सुद्धा म्हणजे थोडक्यात गुणायचंच. पी अँड क्यू ऑर पी अँड आर हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. दिस इज कॉल्ड एज अ डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्यूट करून दिलं, दॅट इज कॉल्ड एज अ डिस्ट्रीब्युशन लॉ.
आता पीच ऑर एफ सी घेतला, एफ म्हणजे फॉल्स, तो पीच राहतो, किंवा पीचा अँड हा एफ सी घेतला तर तो एफच राहतो. परत पीचा ट्रू शी ऑर घेतला तर ट्रूच राहतो, आणि त्याचा अँड घेतला तर तो पीच राहतो. सच ए टाईप ऑफ लॉ इज नोन ॲज आयडेंटिटी लॉ. याला आयडेंटिटी लॉ असं म्हणतात. आणि आता निगेटिव्ह पी ऑर निगेटिव्ह पी बरोबर ट्रू, पी ऑर निगेटिव्ह पी बरोबर ट्रू, पण यांचं अँड जर असेल तर तो फॉल्स येतो. तर एकमेकाच्या विरुद्ध असेल आणि तो ऑर असेल तर ट्रू असतं स्टेटमेंट, आणि एकमेकाच्या विरुद्ध राहून ते जर अँड स्टेटमेंट असेल तर ते फॉल्स असतं. सच लॉ इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट लॉ, इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिमेंट लॉ. निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह पी बरोबर पी असतो पॉझिटिव्ह, इट्स कॉल्ड ॲज इन्व्होल्युशन लॉ. पण टीचा निगेटिव्ह बरोबर फॉल्स आणि फॉल्सचा निगेटिव्ह ट्रू असतो, याला सुद्धा इन्व्होल्युशन लॉ म्हणतात. म्हणजे निगेटिव्हवर आधारित जो लॉ आहे त्याला इन्व्होल्युशन लॉ असं म्हणतात. इन्व्होल्युशन लॉ. आता मागच्या निगेटिव्ह मध्ये आपण हा स्टेटमेंट विचारात घेतोय, निगेटिव्ह ऑफ पी ऑर क्यू, निगेटिव्ह पी ऑरचं अँड होईल निगेटिव्ह क्यू, किंवा निगेटिव्ह ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेटिव्ह पी ऑर निगेटिव्ह क्यू. सच लॉ इज कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. अशा लॉला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. आता पी ऑर पी अँड क्यू, पी ऑर पी अँड क्यू बरोबर पी असतो, बरोबर त्या ठिकाणी पी असतो. पी अँड पी ऑर क्यू बरोबर पीच असतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, अँडला ऑर शी जोडलं तर जो डबलिंग जो असतो तो शिल्लक राहतो. सच लॉ इज कॉल्ड ॲज अ ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्ब करतो तो, ऍब्सॉर्ब नाही, ऍब्सॉर्प्शन लॉ, ऍब्सॉर्प्शन लॉ. आणि इथं सर्वात इम्पॉर्टंट या ठिकाणी, इथं बघा मुलं फसतात, इथं मी त्या ठिकाणी निगेटिव्ह दिलेले, हे निगेटिव्ह नाही, हे निगेटिव्ह नाही. पी इम्प्लाइज क्यू बरोबर निगेटिव्ह पी ऑर क्यू. ते तिचं निगेटिव्ह जर असेल ना, पी अँड निगेटिव्ह क्यू असतं, ते याच्या उलट आहे. हे उलट आहे. पी इम्प्लाय क्यू बरोबर निगेटिव्ह पी ऑर क्यू. मग हाच डबल साठी कसा येईल, डबल साठी हेच पहिलं वाक्य जसं तसं अँड त्याच्या उलट मांडायचं, निगेटिव्ह क्यू ऑर पी. अशा लॉला कंडिशनल लॉ असं म्हणतात. याला कंडिशनलच म्हणतो ना आपण. इम्प्लाय म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट, इम्प्लायला दुसरं नाव कंडिशनल, आणि डबल इम्प्लायला बाय कंडिशनल. तसं इथं हे कंडिशनल लॉ होतो आणि हा पण बाय कंडिशनल, दोन्ही बाजूनी, म्हणून बाय मीन्स टू साइड. सो ह्याचा वापर करून आता आपण काय करणार आहे, नाव वी विल सॉल्व द एक्झाम्पल. आता एक्झाम्पल विचारात घ्या, लक्षात घ्या. विदाउट युजिंग, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण हे एक्झाम्पल कसे विचारात घ्यायचं. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबलचा वापर न करता, म्हणजे टी एफ चा वापर न करता, प्रूव्ह दॅट पहिलं स्टेटमेंट पी डबल इम्प्लाइज क्यू is equal to negative of P and negative of Q and negative of P, Q and negative P याप्रमाणे हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे, नाही का. मग आता याचं निगेटिव्ह घेताना आपण सोल्युशन कडे जाऊ. सोल्युशन, पण त्या अगोदर हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात, कारण हा लॉ डायरेक्ट प्रूव्ह करायला घेतला तर तुम्हाला तो जमणार नाही. म्हणून पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू, याचा अर्थ काय होतो, पी इम्प्लाय क्यू एका बाजूने आणि परत अँड आणि
क्यू इम्प्लाय पी हे दोघांचं एकत्रीकरण झालं का डबल इम्प्लाय होतो. पी इम्प्लाय क्यू, परत हाच रिवर्स घ्यायचा अँड आणि म्हणावं लागेल तुम्हाला अँड क्यू इम्प्लाय पी जर घेतलं तर हा पी डबल इम्प्लाय क्यू होतो. मग याला जर घेतलं आपण आणि हे प्रूव्ह करून दिलं तर आपलं प्रूव्ह होईल. आणि कधी पण लक्षात घ्या की मोठी साईड आपण प्रूफला घेत असतो, म्हणून ही न घेता ही घ्यायची, कारण दोन्हीचं मिनिंग सेम आहे. मग नाव लेट्स कन्सिडर LHS. LHS आपण या ठिकाणी घेतली, ही LHS हा न घेता हे घ्यायचा. P इम्प्लाइज Q, Q P इम्प्लाय डबल इम्प्लाइज Q, म्हणजे हा आणि येतो इथला हा पण येतो. पण हे न घेता, कारण हे तर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, मग याची किंमत किती आहे, P implies Q and Q implies P. कारण हे इक्विव्हॅलंट ऍप्लिकेशन आलं. म्हणून आता P implies Q आपण आता मागच्या चार्ट मध्ये पाहिलं कंडिशनल लॉ मध्ये, निगेटिव्ह P आणि Q. मग याचं कसं येईल तसंच येईल, निगेटिव्ह Q और P. और मध्ये लिहायचंय ना और, मग निगेटिव्ह P और Q, निगेटिव्ह की तर P च्या जागेवर Q आला, Q च्या जागेवर P आला, मग तेच निगेटिव्ह Q और P. याला काय म्हणतो आपण कंडिशनल लॉ. इथं ब्रॅकेट मध्ये त्या लॉचं नाव सांगणं आवश्यक आहे. इफ यू नॉट राईट द नेम यू विल गेट हाफ मार्क. तुम्हाला 4 मार्क देण्याच्या तो 2च मार्क देणार ते सोडवल्यामुळे काहीतरी, पण ते पाहून सोडवलं याचा अर्थ असा होतो. मग आता हे जर मायनस साईन बाहेर काढलं तर काय होईल, हे प्लस होईल हे मायनस होईल, पण आरच अँड होईल ना. याचं मायनस बाहेर घ्या, हा प्लस होईल हा प्लस. मग पुढचं बघा, मायनस बाहेर घेतलं, निगेटिव्ह P होता पॉझिटिव्ह झाला, आरच अँड झालं, याचं निगेटिव्ह झालं. अँड याच्यावर काही फरक नाही पडणार. हा याच्यामधून निगेटिव्ह बाहेर घ्यायचा, निगेटिव्ह बाहेर घेतला, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, ऑरचं अँड झालं निगेटिव्ह. डी मॉर्गन्स लॉ. आणि हे डी मॉर्गन्स लॉ वापरला आपण, हा बाहेर मायनस घेणे याला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात, किंवा बाहेरचा मायनस आत घेणे का आतला बाहेर घेणे, ह्याच लॉला डी मॉर्गन्स लॉ असं म्हटलं जातं, डी मॉर्गन्स लॉ. मग ही झालं आपलं RHS. मग आता दुसरं एक एक्झाम्पल बघा, निगेटिव्ह P और Q और निगेटिव्ह P अँड Q बरोबर निगेटिव्ह P आहे दाखवून द्यायचंय. मग आता या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साईड घ्यावा लागेल, नाही का. इथं पण लेफ्ट हँड साईड पण ही घेतली आणि त्याच्या ऐवजी ही कव्हर केली होती. मग तिथं लेफ्ट हँड साईड जी मोठी आहे ती घ्यावा लागते. लेफ्ट हँड साईड निगेटिव्ह P और Q और निगेटिव्ह P और Q. मग यातून तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्यामध्ये आपण हा मायनस साईन मध्ये घेऊन टाकू, निगेटिव्ह P ऑरच अँड होईल निगेटिव्ह Q, आणि पुढचं आहे तसंच लिहिलं वाक्य. मध्ये घेतला म्हणून डी मॉर्गन्स लॉ तयार. इथं बघा, डी मॉर्गन्स बाहेर घेतला म्हणून डी मॉर्गन, हा मध्ये घेताना पण तेच होतं, प्रत्येकाला निगेटिव्ह साईन जाईल, प्रत्येकाला निगेटिव्ह साईन जाईल, ऑरच अँड होईल, अँड असं तर ऑर. मग आता या ठिकाणी दोघांमध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतं, निगेटिव्ह P कॉमन दिसतो, नाही का. मग तो बाहेर घेतला, निगेटिव्ह P बाहेर घेतला, हे अँड पण बाहेर घेतलं, राहिलं काय निगेटिव्ह Q और Q. निगेटिव्ह P बाहेर घेतला, अँड पण बाहेर घेतला, निगेटिव्ह Q और P डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पण याला काय म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह, जो मध्ये नेणे किंवा बाहेर काढणे याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ किंवा डी मॉर्गन्स लॉ पण म्हणतात. डी मॉर्गन्स हा निगेटिव्हवर आधारित आहे, हा निगेटिव्हवर आधारित नाही, हा फक्त बाहेर नेणे आत नेणे एवढ्यासाठी वापरला जातो. दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. निगेटिव्ह थोडं कॉमन काढतो आपण, हा कॉमन निगेटिव्ह P हा कॉमन काढला अँड निगेटिव्ह Q और Q. पण ह्या दोघांचं जर पाहिलं आपण, या दोघांचा तयार काय होतो त्या ठिकाणी टी, दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. एकमेकाच्या विरुद्ध असन तर त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो.
ते आर सेट टू बी कॉम्प्लिमेंट निगेटिव्ह पी, याचं निगेटिव्ह क्यू और पी क्यू याचं होतं ट्रू. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह कॉम्प्लिमेंट लॉ. आणि मग कोणासंग जरी कॉम्प्लिमेंट टीच झालं तर तो नंबर तसाच राहतो. दॅट इज कॉल्ड ॲज आयडेंटिटी लॉ. निगेटिव्ह पी हा आहे तसाच राहील, म्हणजे हीच आपली RHS तयार झाली. दॅट इज RHS फॉर्म इज आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ तयार झाला म्हणजे RHS इज प्रूफ. म्हणजे LHS घेतली त्याच्यावरून RHS आपण प्रूफ. आता तिसरं एक प्रूफ दिलेलं इथं, निगेटिव्ह P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू. इक्विव्हॅलंट म्हणजे 3 रेषा जर मारलेल्या असेल तर इक्विव्हॅलंट म्हणायचं. 2 रेषा असेल तर इक्वल म्हणतो. 3 असतील तर मग इक्विव्हॅलंट असतो. लक्षात घ्या. मग P or Q अँड निगेटिव्ह P. आता याचं मोठी साईड कोणती आहे? राईट साईड. मग राईट साईड घ्यावा लागेल RHS. मग RHS साठी पहिल्यांदा RHS घेतली P or Q अँड निगेटिव्ह P. आता यांनी मध्ये प्रत्येकाला गुणायचं. हे गुणल्यासारखंच येते. लक्षात घ्या. यांनी मध्ये गुणलं P अँड निगेटिव्ह P और Q अँड निगेटिव्ह P. मग सेपरेट केलं का त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन. सेपरेट तुम्ही असं एक खट्टी गंज मारलेला तुम्ही सेपरेट करून घ्या, त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन. मग आता त्याला सेपरेट करणार आहे आपण. हे सेपरेट करायच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी त्याने P पुढे घेतला आणि हा मागे मांडला. दॅट इज कॉल्ड ॲज अ कम्युटेटिव्ह लॉ. इंटरचेंज करून घेतला आपण, कारण मागच्या बाजूने जर घेतलं ना तर ते थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं. म्हणून आपण हा निगेटिव्ह P आणि हा P और Q आता सेपरेट करा. याला सेपरेट करा, याला सेपरेट करा. मग नाव निगेटिव्ह P अँड Q और निगेटिव्ह P और Q दिस कॉल्ड ॲज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे इंटरचेंज करणे, दोघांमध्ये बदल करणे. 2 मल्टिप्लाइड बाय 3 च्या ऐवजी 3 मल्टिप्लाइड बाय 2 लिहिणे, यालाच म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. पण या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध आहे. इज कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट इन या ठिकाणी यांचा निगेटिव्ह P अँड Q P अँड असला का त्याचा फॉल्स असतो. ऑर असता तर ट्रू असतं, पण हा फॉल्स आहे. पण याच्याशी काय केलं, ऑर केला तर तो तेवढाच राहील. नो चेंज इज देअर. सो दिस इज कॉल्ड ॲज अ आयडेंटिटी लॉ. याला आयडेंटिटी लॉ आपण असं म्हणतो. निगेटिव्ह P अँड Q असं लिहिणे म्हणजेच आयडेंटिटी लॉ असं त्याला म्हटलं जातं. तर नाव हेच द LHS प्रूव्ड. आणि म्हणून RHS घेतलेली सोडून LHS प्रूव्ह करून दाखवायची. पण शक्यतो मोठी साईड घ्यायची म्हणजे लहान साईड पटकन प्रूव्ह होती. लहान येऊन मोठीकडे जाऊन नाही जाऊ शकत आपण लवकर. काही काही मुलं म्हणतात लहान येऊन मोठ्या बाजूकडे जाऊ शकतात का? येस, आपण जाऊ शकतो, पण ते फार अवघड असतं. दॅट इज द व्हेरी कॉम्प्लिकेटेड. त्यामुळे मोठ्या साईडकडून लहान्या साईडकडे येणे इट इज अ सिम्पल ऍप्लिकेशन. अशा पद्धतीने आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, त्याचे रूल्स व त्यावर आधारित एक्झाम्पल्स पाहिले. जर तुम्हाला ते आवडले असेल तर तुम्ही पेंढारकर क्लासेस राहता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व तुमच्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या सोडून देण्याचा अवश्य प्रयत्न